जेव्हा लेडीज ह्या 40 to 51 या एज ग्रुपमध्ये त्या यायला लागतात, त्यावेळेस त्यांना प्री मेनोपॉजल सिम्प्टम्स किंवा मेनोपॉजलचे सिम्प्टम्स हे यायला लागतात. परंतु खूप बायकांना हेच कळत नाही की हे आपल्याला कशाचे सिम्प्टम्स आहे. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मेनोपॉज म्हणजे आपली पाळी जाण्याची जी प्रक्रिया आहे, त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेऊया. त्याचे काय सिम्प्टम्स आहे, त्याचे लक्षणं आहे, ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघूया. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर जे जनरली आपल्या भारतामध्ये जे आहे, तर त्यामध्ये कित्यंश बायांचे जे पिरियड्स आहे ते 42 ते 45 ह्यामध्ये, म्हणजे काहींचे जे पिरियड जाण्याची वेळ आहे ती खूप लवकर येऊन जाते आणि काहींचं जे आहे ते व्यवस्थित वेळेवर त्यांचं मेनोपॉज हा येतो. तर असं का बरं होत असेल? तर खूप सारे आपल्या आहारामधले चेंजेस असतील किंवा लाईफस्टाईलचे जे चेंजेस आहे त्याच्यामुळे आपल्याला काहींना लवकरच त्यांचे पिरियड हे जातात, तर काहींना ते पिरियड जाण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यांना खूप ब्लिडिंग व्हायला लागते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला मेनोपॉजच्या वेळेस कुठलाच त्रास व्हायला नको, तर आपण आपल्या आता 30 असेल किंवा 35 असेल ह्यामध्येच आपण कोणत्या आपल्या आहारामध्ये आपण चेंजेस केले पाहिजे किंवा आपल्या विहार म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण कोणते चेंजेस केले पाहिजे, ते डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मेनोपॉजचे सर्वात आधी आपण प्री मेनोपॉजल कोणते सिम्प्टम्स असतात ते आता आपण बघूया. तर प्री मेनोपॉजल सिम्प्टम्समध्ये पहिलं लक्षण असते की त्यांचे जे पिरियड्स असतात ते इरेग्युलर व्हायला लागतात. म्हणजे कधी-कधी ते खूप 2 महिन्याने, 3 महिन्याने असे लेट ते यायला लागतात किंवा मग त्यांना पिरियडमध्ये फक्त स्पॉटिंग असते, म्हणजे खूपच कमी त्यांना ब्लीडिंग व्हायला लागते, रक्तस्राव कमी असतो किंवा काहींना भरपूर प्रमाणामध्ये रक्तस्राव हा व्हायला लागतो किंवा क्लॉटिंग असते, त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठ ह्या पडायला लागतात. म्हणून असे काही आपल्याला सिम्प्टम्स तेव्हा जाणवायला लागतात. किंवा दुसरं सिम्प्टम्स आहे ते म्हणजे आपल्याला हेवीनेस आपल्या शरीरामध्ये जाणवतो, एक जडता आपल्या शरीरामध्ये येते किंवा ओटीपोट आपल्याला खूप भारी आणि फुगल्यासारखं वाटतं किंवा ब्लोटिंग व्हायला लागतात, पोटामध्ये आपल्याला गॅस व्हायला लागतात आणि त्यामुळे आपलं शरीरामध्ये एक स्थूलता येते. आणि काही काहींना असं प्री मेनोपॉजल जे सिम्प्टम्स आहे तर त्याच्यामध्ये आणखी तिसरं लक्षण म्हणजे त्यांना स्थूलता येते, वेट गेन आपोआपच व्हायला लागते. त्यांना कळत नाही की माझं वेट गेन का होते आहे, परंतु त्याच्या मागचं कारण हे सुद्धा असू शकतं. किंवा वेट गेन होण्याचे खूप सारे वेगवेगळे कारणं आहेत. जर तुम्हाला थायरॉईडचा काही त्रास असेल किंवा तर असे काही प्रकारचे त्यांना सिम्प्टम्स जाणवतात. किंवा मग त्यांना चौथं लक्षण म्हणजे त्यांना हॉट फ्लॅशेस यायला लागतात. हॉट फ्लॅशेस म्हणजे काय? त्यांना अचानक त्यांच्या अंगामध्ये खूप गरमी त्यांना जाणवते किंवा रात्रीच्या वेळेस त्यांना खूप घामाघूम ते होतात आणि घराच्या बाहेर जाऊन कुठंतरी असं फिरू का असं त्यांना होते, म्हणजे गुदमरल्यासारखं होते. किंवा त्यांच्या ब्रीदिंगमध्ये त्यांना प्रॉब्लेम यायला लागतो किंवा पाल्पिटेशन त्यांना जाणवायला लागते, त्यांना त्यांची धडधड जाणवायला लागते. अचानकच त्यांचे हार्टबीट हे खूप जास्त फास्ट किंवा खूप कमी, म्हणजे अनियमित इरेग्युलॅरिटी त्यामध्ये यायला लागते. तर अशा प्रकारे आपल्याला काही सिम्प्टम्स जाणवू शकतात. आणि तिसरं लक्षण म्हणजे त्यांना काय होत असते की त्यावेळेस त्यांची खूप चिडचिड होत असते, त्यांचा खूप त्यांच्या मनावरचा कंट्रोल त्यावेळेस सुटून जायला लागतो. प्री मेनोपॉजचे आणखी काही लक्षण आहे, जसं की त्यांना वेगळ्या प्रकारचं त्यांना टेन्शन द्यायला लागतं, म्हणजे काहीच कारण नसताना त्यांना विनाकारणच टेन्शन यायला लागतं किंवा त्यांना अँझायटी फील होते, म्हणजे त्यांना अचानकच भीती वाटायला लागते, एकटेपणा जाणवायला लागतो. आणि काही काही महिला ह्या डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. डिप्रेशन म्हणजे एक प्रकारचं नैराश्य त्यांना येतं, कामामध्ये त्यांना रस वाटत नाही, रुची वाटत नाही आणि त्यांनी एका जागेवर ठेवलेली वस्तू त्यांना परत आठवत नाही आणि विनाकारणच म्हणजे नको ते टेन्शन किंवा चिंता असेल ते त्यांना यायला लागतं. आणि रात्रीची त्यांची झोपसुद्धा कमी होते आणि झोप डिस्टर्बन्स झाल्यामुळे त्यांना सकाळी दिवसभर फ्रेश वाटत नाही आणि सकाळी फ्रेश न वाटल्यामुळे त्यांना कामामध्ये सुद्धा रुची वाटत नाही. आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचे गुडघ्यांमध्ये त्रास व्हायला लागतो, जॉईंट्समध्ये त्यांना पेन व्हायला लागतं. तर असं का होते? कारण की मेनोपॉजमध्ये काय होत असते की आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तीच हळूहळू कमी कार्य करायला लागते. जेव्हा आपण रिजनरेटिव्ह स्टेजमध्ये असतो, जिथं प्रोडक्शन आपण प्रोडक्टिव्ह असतो, तर त्यावेळेस आपला इस्ट्रोजन जे लेवल आहे ती हाय लेवल असते. परंतु जसं तुम्ही मेनोपॉजच्या जवळ जाता तसं इस्ट्रोजन जो हार्मोन आहे त्याची लेवल कमी व्हायला लागते आणि
आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढायला लागते, म्हणजे मेल हार्मोनचं जे सिक्रेशन आहे ते जास्त प्रमाणात व्हायला लागते आणि त्यामुळेच आपल्या हाडांमध्ये ठिसूळता वाढते, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस तिथं व्हायला लागते आणि तिथं हाडांमध्ये ठिसूळता जी डेन्सिटी आहे ती कमी कमी व्हायला लागते आणि त्यामुळेच आपल्याला जे जॉईंट्स पेन आहे ते व्हायला लागतं. आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये आपण असतो तर त्यावेळेसच थोडा जरी त्यांना धक्का लागला, काही झालं तर लगेच त्यांचं हाड ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात, फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की मला हे मेनोपॉजचे जे सिम्पटम्स आहे ते मला नको आहे, किंवा काही काहींना पिरियड्स जाण्याच्या वेळेस खूप सारं ब्लिडिंग होते, क्लॉटिंग होते आणि गोळ्या घेतल्याशिवाय ते स्पॉट जे ब्लिडिंग आहे ते बिलकुल थांबत नाही आणि त्यांचे जे दैनंदिन कार्य करण्याची जे हे असते, काय म्हणतात, एनर्जी असते ते सुद्धा त्यांची राहिलेली नसते आणि त्यामुळेच त्यांना खूप असा थकवा यायला लागतो, त्यांना कळतच नाही मला काय होतं आहे नेमकं. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आता आपण 30-40मध्येच आहे आणि आपल्याला अशा प्रकारचा कुठलाही त्रास नको आहे, तर अशा वेळेस आपण काय करायला हवं, तर आपण सुरुवातीपासूनच आपल्या शरीराची काळजी घेणं महत्त्वाचे आहे आणि आपण स्वतःवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आपण समोरच्याला आपण प्रेम देऊ शकतो, कारण की आपल्याजवळ जे असतं तेच आपण समोरच्याला देत असतो. जर तुम्हीच खाली आहेत, तुमच्याजवळच ते प्रेम नाही तर तुम्ही समोरच्याला देऊ शकत नाही आणि स्त्री हे पूर्ण घराला सांभाळते, म्हणून तिने स्वतःची काळजी घेणं, जर थकलेली असेल तर तिच्यामुळे घरातली किती कामं ती राहून जातात. म्हणून आपण सक्षम असणं खूप महत्त्वाचं आहे, आपण स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तर म्हणून आत्तापासून आपण आपल्या शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर आहारामध्ये कुठले चेंजेस करायला पाहिजे ते आता आपण बघूया. तर आहारामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त प्रोटीनयुक्त, ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे, व्हिटॅमिन D3 जास्त आहे, व्हिटॅमिन C आहे, व्हिटॅमिन B12 आहे, अशा फळं ह्यांचा आपण आहारामध्ये समावेश हा केला पाहिजे. पण आहारामध्ये पहिल्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे ते म्हणजे फ्लॅक्सीड म्हणजे आपण त्याला अतसीसुद्धा म्हणतो. तर फ्लॅक्सीडमध्ये काय आहे, तर फ्लॅक्सीडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे की ज्यामुळे आपलं मूळसुद्धा अपलिफ्ट होतो आणि आपल्या हार्टसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. किंवा आपल्याला काय असतं की आपले जेव्हा पिरियड्स हे जात असतात तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काहीतरी निघून गेल्याची आपल्याला भावना असते आणि आपलं मन ते ॲक्सेप्ट करत नाही, आपलं शरीर त्याला ॲक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे आपल्याला खूप सारे असे मूड स्विंग होत असतात. म्हणजे कधी खूप आपल्याला आपण आनंदी असतो आणि कधी खूप दुःखामध्ये गेलेलो असतो. तर हे जे फ्लॅक्सीड आहे, जर आपण ते रोस्टेड करून त्यांना थोडे भाजून जर आपण जेवणानंतर 2 चमचे हे जर आपण रोज नियमित खाल्ले तर त्यामुळे आपला जो मूड आहे तो अपलिफ्ट होण्यासाठी मदतही होते. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कॅल्शियम रिच फूड घ्यायला पाहिजे. तर कॅल्शियम नेमकं कशामध्ये जास्त आहे, तर काळे तीळ झाले किंवा साधे तीळ असतील किंवा आपला भगर असेल किंवा ब्रोकोली आहे किंवा ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत आणि एग्ज आहेत, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. परंतु ह्या कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये होण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन D3 लागतो. तर व्हिटॅमिन D3चा जो अवेलेबल सोर्स आहे तो आहे सनलाईट. म्हणून सनलाईटमध्ये आपण वॉकिंग केली पाहिजे. सकाळचं जे कोवळं ऊन असते 8:30 ते 7:30 जे सकाळचं जे ऊन असते आपलं, तर त्या उन्हामध्ये आपण वॉकिंग केली पाहिजे. त्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन D3 मिळणार आणि आपण जे आहारामधून जे कॅल्शियम घेतो आहे, म्हणजे पनीर झालं, दूध झालं किंवा तूप म्हणजे दुधाचे जे पदार्थ आहे, लोणी झालं, तूप झालं, जे घरात आपण बनवतो, तर ते जर आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश जर केला तर नक्कीच आपल्याला ह्याचा एक फायदा होणार. आणि त्याचबरोबर आपण जर सकाळी उठल्याबरोबर चहा न पिता आपण त्याऐवजी जर दुधामध्ये हळद मिक्स करून ते जर कधी आपण सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये त्यातून आपल्याला क्युमिन नावाचं एक पदार्थ मिळतो आणि तो जो आहे तो अँटी इन्फ्लमेटरी आहे. म्हणजे आपल्या जे शरीरामध्ये कुठं सूज असेल किंवा आपल्या गर्भपिशवीला सूज असेल किंवा सांध्यांमध्ये सूज असेल ते कमी करण्यासाठी तो एक महत्त्वाचा स्रोत आहे. तर तुम्ही छोटे चेंजेस असतात ते आपण करायला हवेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन C आपण भरपूर प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. तर व्हिटॅमिन C कशामध्ये आहे, तर सिट्रस फूडमध्ये आहे. जसे की जे पण सीझनल फ्रूट्स असतात ते खाणं खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, आपल्या मुलांना सर्वांना देतो पण आपण ते खात नाही. का खात नाही, कारण आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी खाल्लं पाहिजे आणि आपण काय करणार, आपण त्यांच्यासाठी राबतो आणि आपल्या स्वतःसाठीच आपण काही करत नाही आणि नंतर आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही. जेव्हा आपण थकून जातो तेव्हा आपण त्यांच्यासाठी काही
करू शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टरकडे खूप महागड्या ट्रीटमेंट दिल्यापेक्षा जर तुम्ही एकदम छोटे-छोटे चेंजेस असतात, ते जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये केले, तर नक्कीच तुम्हाला ह्या मेनोपॉजपासून तुम्हाला सुटकाही मिळेल. म्हणजे त्याचे जे सिम्प्टम्स आहे, मेनोपॉज प्रत्येक स्त्रीला आहे, तो सुटत नाही. प्रत्येकाचे पिरियड्स हे जाणार आहे, परंतु आत्तापासून जर आपण त्याची स्वतःची काळजी घेतली, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा हा होणार. तसेच व्हिटॅमिन B12चा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर व्हिटॅमिन B12 कशामध्ये आहे, की जे मोड आलेले जे पदार्थ असतात, त्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे किंवा मग जे ताक आहे, दूध आहे, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12 आहे. तर असे छोटे-छोटे पदार्थ आहे, की त्याच्यामध्ये त्याचा आपण आपल्या आहारामध्ये जर समावेश केला, तर नक्कीच आपल्याला याचा फायदा हा दिसून येणार. मेनोपॉजच्या सिम्प्टम्सपासून आपल्याला बचाव जर करायचा असेल, आणखी एक महत्त्वाचं फूड आहे, ते म्हणजे डाळिंब म्हणजे पोमोग्रॅनेट्स. तर पोमोग्रॅनेट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आहे, आयर्न आहे, तसेच व्हिटॅमिन B12 आहे. तर हे काय कार्य करतं? तर ते जे आहे ते आपल्याला आपल्या शरीरामध्ये जेव्हा रक्त कमी व्हायला लागतं, खूप जणींना पिरियडच्या वेळेस खूप जास्त ब्लीडिंग व्हायला लागते. म्हणजे जेव्हा पिरियड्स जायला लागतात, त्यावेळेस खूप जास्त त्यांना क्लॉटिंग व्हायला लागते आणि त्यातून आपल्याला शरीराला थकवा जाणवतो. तो थकवा जो आहे तो कमी करण्याचं काम डाळिंब हे करत असतं आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा रात्री हॉट फ्लॅशेस होतात, गरमी व्हायला लागते आणि खूप अंगामध्ये आपल्याला आग व्हायला लागते, तळपायाची आग व्हायला लागते किंवा आतून काहीतरी हड्डी ताप असल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं. तर त्यावेळेस जर आपण डाळिंब जर खाल्लं, तर ह्या डाळिंबाच्यामुळे आपल्याला हॉट फ्लॅशेसचा जो त्रास आहे तो कमी होणार आणि आपल्या शरीरामधले जे रक्ताची कमतरता जी झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे. तर नक्कीच आपण ह्या गोष्टींचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आता आपण बघूया विहार. तर विहारामध्ये म्हणजे काय? तर आपली लाईफस्टाईल आपण कशी जगतो आहे, त्याच्यावर सुद्धा आपल्याला आपले डिसीज हे ठरत असतात. तर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. म्हणजे आपण घरकामाला जास्त महत्त्व देतो, की सफाई झालीच पाहिजे, मी हे केलंच पाहिजे. पण ह्या व्यतिरिक्त आपण स्वतःसाठी काय जगतो आहे हे महत्त्वाचं आहे. कारण की हे घरकाम तर चालतच राहील, हे कधी कोणाला सुटणार नाही. परंतु आपल्या स्वतःसाठी जर आपण टाईम दिला, तर नक्कीच भविष्यामध्ये आपण एक बोज म्हणून आपण राहणार नाही. आपण ॲक्टिव्हली काम करत राहू. म्हणजे आपलं जे म्हातारपण आहे, ते आपण ॲक्टिव्हपणे जगू शकू. आपण फ्री राहू शकू. तर ह्यासाठीच आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केले पाहिजे. नियमित आपण 30 ते 45 मिनिटं आपण वॉकिंग केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त काही योगासनं जे आहे, ते सुद्धा नियमित आपण केली पाहिजे. तर पिरियड्ससाठी जे महत्त्वाचे योगासनं आहेत, ते आहे मलासन असेल किंवा वज्रासनामध्ये जेवणानंतर बसणं असेल किंवा मांजरी आसन म्हणजे कॅट अँड काऊ जो व्यायाम आहे, तो झाला. सूर्यनमस्कार झाले किंवा तुम्ही अनुलोम-विलोम असेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल, की आम्हाला फायब्रॉईड होऊ नये, म्हणजे गर्भाशयामध्ये आपल्याला गाठी तयार होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जे आहे, ते माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकतात. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असतील, प्राणायाम असेल, हे करणं महत्त्वाचं आहे. फक्त मग योगा आणि प्राणायाम ह्यानेच सर्व होणार आहे काय? तर नाही. तर ह्या व्यतिरिक्त आपल्याला काय करावं लागेल, की आपल्याला रिलॅक्सिंगसुद्धा आपल्याला स्वतःला करावं लागेल. म्हणजेच काय? तर रिलॅक्स होण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन, प्राणायाम करणं किंवा चांगल्या जिथून आपल्याला चांगलं नॉलेज भेटेल त्या गोष्टी आपण ऐकणं, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा समावेश केला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण जेव्हा करायला लागतो, तर तेव्हा आपोआपच आपल्याला आपण मेनोपॉजचे जे लक्षण आहे, त्यापासून आपल्याला सुटका ही नक्कीच मिळणार. महागडे औषध किंवा महागड्या गोष्टी आपण खाल्ल्यापेक्षा ज्या आपल्या रोजच्या आहारामधल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नेहमी अवेलेबल आहेत, अशा जर आपण खाल्ल्या, तर नक्कीच आपल्याला ह्यातून फायदा हा मिळेल. खूप साऱ्या बायकांना मेनोपॉज झाल्यानंतर म्हणजे त्यांचे पूर्ण पिरियड गेले आहे आणि अचानकच त्यांना ब्लीडिंग स्टार्ट होते. तर अशा वेळेस घाबरून जायची गरज आहे का? कारण की हे ब्लीडिंग अचानक चालू होणं हे कॅन्सरसुद्धा असू शकते. परंतु हे काही मोजकेच टक्क्यांमध्ये आहे. 5 ते 10% अशा महिला आहेत की त्यांच्यामध्ये ते कॅन्सरच असू शकतो. म्हणजे युटेरसचा कॅन्सर असेल किंवा फायब्रॉईड असेल, ह्या प्रकारे त्यांच्यामध्ये ते सिम्प्टम्स असू शकतात. परंतु सर्वांनी घाबरून जायची गरज आहे का? नाही, बिलकुल
बिलकुल नाही. तर ज्यांचे पिरियड्स जे आहे ते 1-2 वर्षानंतर जर त्यांना आले किंवा एकदम कमी स्पॉटिंग झाली किंवा काही-काहींना खूप जास्त ब्लीडिंग व्हायला लागली, तर घाबरून जायचं काम नाही आहे. तर ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट आहे, सोनोग्राफी आहेत. तर त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूयात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्त्रीला जर खूप जास्त ब्लीडिंग होत असेल, तर त्यावेळेस तिची सोनोग्राफी करणं महत्त्वाचं आहे. तर ह्यामध्ये कोणती सोनोग्राफी करायला पाहिजे आपण, तर ट्रान्स व्हजायनल सोनोग्राफी ही आपण करायला पाहिजे. तर त्या रिपोर्टमध्ये काय दाखवतात, की जो आपला एंडोमेट्रियम आहे, आतला जो लेयर आहे, तर त्याची थिकनेस ही वाढलेली आहे. म्हणजे ती जर 5 पेक्षा जर कमी असेल, तर घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. ते मेडिसिनने सुद्धा बरं होऊ शकतं. परंतु जेव्हा हा थिकनेस 8 टू 10 पर्यंत असतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो, तर त्यावेळेस आपल्याला कॅन्सर असण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. परंतु ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही ब्लड टेस्ट माहिती असणं गरजेचं आहे, की त्यामधून आपल्याला कन्फर्मेशन होईल, की आपल्याला हा कॅन्सरच आहे की नेमकं दुसरं काही आहे. तर ह्यामध्ये जे ब्लड एक्झामिनेशन आहे, तर त्यामध्ये 2 ब्लड टेस्ट आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. तर पहिली टेस्ट आहे CA-125 आणि दुसरी जी आहे ते CEA ही ब्लड एक्झामिनेशन आहे, की म्हणजे आपल्या ब्लडमधून आपल्याला समजेल, की आपल्याला नेमकं कॅन्सरस सेल आपल्या युटेरसमध्ये तयार होत आहेत की नाही किंवा घाबरून जायचं आपल्याला काही गरज आहे की नाही किंवा आपल्याला मेडिसिन त्यावर घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आहेत आपल्याला त्याचा CT स्कॅन करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे व्हजायनाचा जो आहे किंवा युटेरसचा जो आहे तो आपल्याला CT स्कॅन, त्या पार्टचा CT स्कॅन म्हणजे काय आहे, रेडिओलॉजिकल ते एक्झामिनेशन आहे, की त्यामध्ये डॉक्टर डायरेक्टली चेक करून सांगतात, की इथं खरंच कॅन्सरस सेल ह्या तयार झालेल्या आहेत की नाही. तर ह्या प्रकारे जर आपण टेस्ट केल्या तर आपल्याला नक्कीच ह्याच्यातून जे मार्गदर्शन आहे किंवा त्या पुढची जे स्टेप आपण घ्यायला पाहिजे, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, ती आपल्याला नक्कीच कळेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.